माझं काय खरं आहे, माझ्याच्यानं काय होतं होतं. इच्छा करा. इच्छा केल्याने काय होतं सांगू का? 2 मिनटं घेऊ. ते रामायणामध्ये रामाच्या बायकोनं इच्छा व्यक्त केली होती जंगलात. काय इच्छा व्यक्त केली ती आठवतं का? मला त्या हरणाच्या कातड्याची काय करायचं, चोळी शिवायची. त्याचं कारण ते हरणाचं कातडं सोन्याचं होतं. तिने देवाला मागणी केली, देवा मला त्या हरणाच्या कातड्याची चोळी शिवायची. देवाने काय केलं माहिती आहे? तिला जेच उचललं जंगलातून तर कुठं नेऊन टाकलं, सोन्याच्या लंकेत. एक चोळी काय घेते, आणखी लंका सोन्याची घे तुला. देव इच्छा पुरी करतो. तुम्ही म्हणलं पाहिजे ना, मागितलं पाहिजे ना, मला असं करायचं, मी करू शकतो. आपला विषय नाही राजकारणाचा, मी कोणत्या पक्षाचा नाही, मला कोणाचं इंटरेस्ट नाही, कोणाची निंदा करीत नाही. पण 2.5 वर्षापूर्वी मी पुन्हा येईन ह्या शब्दाची अख्ख्या महाराष्ट्रानं टिंगल केली साहेब. पण मी दाद देतो त्या माणसाला, अहो ते पुन्हा आला. मला तुम्हाला काय शिकू, मला त्याच्याशी घेणं नाही. मला तुम्हाला हे सांगायचं की रडू नका, तुम्ही इच्छा व्यक्त करा. होऊ शकतं, आपल्याला त्या भानगडीत जायचं नाही. होऊ शकतं, काय होऊ शकतं. तुम्ही रडू नका, लढा, हा मला संदेश द्यायचा आहे. आणि तुम्ही तुमच्या हातानं या देशाला, तुमच्या गावाला चांगलं भवितव्य द्या. आणि तुम्ही देऊ शकता